नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या मतदान दरम्यान मतदारांना शाई लावून पैसे वाटप करण्याचा आरोप लागले आहे। हे सगळे आरोप एक टोळी स्वतः महाविकास आघाडीचे उमेदवार नितेश लंके यांनी एका ठिकाणी शाई लावून मतदारांना पैसे वाटप करण्याचा आरोपात पकडले गेले आहे। या संदर्भात माहिती दिली आहे, बघूया काय म्हणाले। खऱ्या अर्थाने थोडं खाली घ्या। राजकारणामध्ये आपण बऱ्याच वेळा म्हणतो की पातळी ढासळली, तसा विखे कुटुंबाने या राजकारणामध्ये त्यांना आज कलंक लावून घेतला। तो कलंक लावून घेतला याचा म्हणजे इतका गंभीर प्रकार आमच्या समोर आला। यावेळेस आम्ही नगर शहरामध्ये प्रत्येक बूथवर गाठीबिठी घेत होतो। आमचे युवक नेते विक्रम राठोड यांना संबंधित काही मतदारांचा फोन आला की भिंगार चौकामध्ये, स्टेट बँक चौकामध्ये, छावणीमध्ये एक शाई लावण्याचा शाई लावायची आणि त्याला पैसे घ्यायचे असा त्या ठिकाणी एक बोगस प्रकार चालू आहे। आणि मतदान घडून न आम्हाला ज्यावेळेस कळलं आम्ही घाईघाई माग आलो, तर आम्ही ते टोळी एक 10-15 जणांची टोळी आम्ही त्या ठिकाणी, त्यामध्ये बरेच जण पळून गेले। आम्ही 2 जण आम्ही त्या दिवशी तिथं सापडवली। शाहीचा प्रकार या ठिकाणी हात जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो। याचा अर्थ त्यांना पराभव मान्य झालेला आहे। ज्या गृहमंत्र्यांचं तर आहे, पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, गुन्हेगार शोधा ना। आता मला त्या सकाळपासून 10 वेळा फोन आले। आमच्या श्रीगोंदा मतदारसंघातल्या बनपिंपरी गावामध्ये बूथ ताब्यात घेतलं। त्या पीआयला मी 10 वेळा फोन केला, हा जातो पाहतो। मी फोन केल्यानंतर पोलीस गाड्या सुद्धा काढून घेतल्या। हा प्रकार चुकीचा आहे ना। बनपिंपरीमध्ये आत्ताच्या परिस्थिती जर बूथ कॅप्चरिंग होत असेल, हे कोणतं हे पूर्णपणे मॅनेज आहे। पोलीस प्रशासन म्हणजे कर्मचाऱ्यांना मी दोष देत नाही, पण हे अधिकारी पूर्णपणे मॅनेज आहे। एका डीवायएसपीने आमच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाला दम देऊन सांगितलं, तू जर या निवडणुकीत एक्झिट नाही घेतली तर तुझ्यावर 420चा गुन्हा दाखल करू। बघ हा पालकमंत्र्यांचा फोन। एका डीवायएसपीने सांगितलं, एका पीआयने माझा फक्त स्टेटस ठेवा म्हणून माझ्या नालेगावच्या पोरांना दिवसभर पोलीस स्टेशनला उचलून नेलं। आणि कारण काय सांगितलं, चेन खेचण्याचा जो काय म्हणतात ना, चेन स्नॅचिंग का काय। अरे जे चांगल्या घरचे पोरं, चांगली परिस्थिती सक्षम घरच्या पोरांना त्या पद्धतीच्या आरोपामध्ये तुम्ही दिवसभर बसून ठेवता, म्हणजे किती गैरप्रकार आहे ना। काय करणार अहो साहेब, म्हणजे सत्तेसाठी भुक्यालेले लोक आहेत। अहो तुमच्या पायाखाली वाळू सरकली, तुम्हाला पराभव मान्य झाला ना, म्हणून हे तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या। त्याच्यापेक्षा तुम्हाला जर गंभीर आमच्या बाबतीच्या गंभीर काही गोष्टी सांगितल्या ना, तुम्ही शॉक होता तुम्ही या संदर्भात निवडणूक आयोगात। अरे काय आता तुला सांगतो भाऊ, काय आता कोणाकडे तक्रार करावं हेच कळा ना आम्हाला।